नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर ज्योती निंबाळकर यांनी त्यांच्या लेखणीतून मांडलेला एक फार सुंदर विचार तुमच्याशी शेअर करते. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक खूप मोठं जहाज समुद्रात प्रवास करत होतं. अचानक प्रचंड वादळ आलं आणि ते जहाज समुद्रात बुडालं. जहाजावरचे सगळे लोक त्या अपघातात मरण पावले. पण एक माणूस होता, तो कसाबसा लाकडाच्या तुकड्याच्या साहाय्यानं वाचला आणि समुद्राच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन एका निर्जन बेटावर पोहोचला. जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा त्यानं पाहिलं की तो एकटाच त्या सुनसान बेटावर आहे. चारी बाजूनी शांतता, कुणी माणूस नाही, कुठलं साधन नाही, कुठली मदत नाही, काहीच नाही. तो घाबरला. पण मग त्यानं वर पाहिलं आणि देवाला प्रार्थना केली, देवा माझी मदत कर, मला इथून बाहेर काढ, कुणाला तरी पाठव जो मला वाचवेल. तो दिवस रात्र देवाची प्रार्थना करत होता. किनाऱ्यावर जाऊन बघत होता या आशेनं की एखादं जहाज येईल आणि आपण त्या जहाजात बसून या बेटावरून निघून जाऊ. पण दिवस जात होते, कुठलीही मदत मिळत नव्हती. काही दिवसांनी त्याचा धीर सुटायला लागला. त्याचा देवावरचा विश्वास कमी झाला. आता त्याला वाटायला लागलं की कदाचित आपलं उरलेलं आयुष्य इथेच काढावं लागेल. त्यानं परिस्थितीला स्वीकारलं. जंगलातून लाकडं गोळा करायला सुरुवात केली. नारळाच्या झाडांवरनं फळं तोडली. मासे पकडायला शिकला. हळूहळू त्यानं एक स्वतःची छोटीशी झोपडी बांधली, जेणेकरून पाऊस आणि उन्हापासून बचाव करता येईल. आणि आता तो एकटाच तिथे राहायला लागला. सुमारे 20 दिवस झाले. एक दिवस तो जंगलात नारळ आणायला गेला होता. तो परत आला तर त्यानं पाहिलं की त्याची झोपडी जळतीये. आगीच्या ज्वाळा आकाशाला भिडत होत्या. त्याचं आश्रयस्थान, जे त्यानं किती कष्टानं बांधलं होतं, ते जळत होतं. जळून आता ते राख झालं. तो फार दुःखी झाला. पुन्हा त्यानं आकाशाकडे पाहिलं आणि रडत रडत म्हणाला, देवा मी तुझ्याकडे मदत मागितली, तू दिली नाहीस. पण अरे मी स्वतः मेहनत करून घर बांधलं, तेही तू जाळलंस. तो रात्रभर रडत राहिला, देवाला दोष देत राहिला आणि थकून तिथेच झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो जागा झाला तेव्हा तो थक्क झाला. किनाऱ्यावर एक जहाज उभं होतं आणि काही लोक त्याच्याकडे चालत येत होते. तो धावत त्यांच्याकडे गेला आणि आश्चर्यानं विचारलं, तुम्हाला कसं कळलं इथे कोणीतरी आहे, इथे मी आहे? त्यापैकी हसत एकानं उत्तर दिलं, अहो काल रात्री तुमच्या झोपडीचा जळण्याचा धूर आम्ही दूरवरनं बघितला आणि वाटलं कदाचित कुणाला इथे मदतीची गरज आहे आणि त्याच धुरामुळे आम्ही इथं आलो. हे ऐकून तो गप्पच झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. पण यावेळी ते तक्रारीचे नव्हते, कृतज्ञतेचे होते. त्याला समजलं होतं की ज्या गोष्टीला तो आपत्ती मानत होता तीच त्याच्या सुटकेचं कारण ठरली. ज्या आगीला त्यानं शाप समजलं तीच त्याच्यासाठी सुटका करणारी ठरली. खरंच श्रोते हो, असं आपल्या आयुष्यात हे अनेकदा घडतं ना की आपल्याला जी इच्छा असते ते होत नाहीत, त्या गोष्टी आपल्या प्लॅनप्रमाणे घडत नाहीत. मग तेव्हा आपण खचतो, देवाला दोष देतो. आपणच का, असा वारंवार प्रश्न देवाला विचारतो. पण खरी गोष्ट तर अशी असते की देवाची योजना आपल्यापेक्षा कितीतरी खूप मोठी आणि उत्तम असते. त्याला ठाऊक असतो की कोणाला, केव्हा, किती आणि कसं काय द्यायचं ते. एक दार बंद होतं ना, तेव्हा तो आपल्यासाठी दुसरं दार अगदी नक्की उघडतो. म्हणून जेव्हा आयुष्य कठीण वाटतं, परिस्थिती आपल्या हाताबाहेरची वाटते, त्यावेळेस आशा सोडता कामा नये. आपला विश्वास दृढ असला पाहिजे देवावर आणि स्वतःवर सुद्धा. कारण तो तुमच्यासाठी काहीतरी उत्तम विचार करत असतो. आणि त्यामुळंच त्याच्यावरच्या विश्वासामुळे आणि आपण तो जे करेल त्या परिस्थितीत राहण्याच्या आत्मविश्वासामुळे त्या परिस्थितीतून आपण तरून जातो, बाहेर पडतो, संकटमुक्त होतो. काय पटतंय ना?
तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.